परमात्मेन उत्पत्ति स्थिति ब्रह्म प्रलय काराय ब्रह्म हरिहराय सर्व कौतुक दर्शाय दर्शाय ओम हिम राम दत्तात्रय नमः। आलेले सर्व यात्रेकरू भाविक वारकरी मंडळी सर्वांना पहिले प्रथमतः असणारा साष्टांग दंडवत प्रणाम करतो। मातृशक्ती असू द्या पितृशक्ती असू द्या सर्वांना दंडवत प्रणाम। तसा आपला यात्रेचा तर विचार केला तर शेवट असणारा उद्या होणार आहे, म्हणजे समारोप उद्या घ्यायला पाहिजे, परंतु जी गावाकडील मंडळी ती उद्या सकाळी लवकर जाणार आहे, त्या कारणास्तव आजच आपण आज आरती घ्यायची ठेवलेली, म्हणजे आरती उद्या घेणार आहे। समारोप जरी आज असला, बघा कधी कधी काल्याच्या दिवशी जास्त घाई होते म्हणून आदल्या दिवशी सत्कार करत असतात। काल्याच्या दिवशी जास्त घाई असली सत्कार आदल्या दिवशी असतात, तोच प्रकार हा या इथं आहे असं समजून घ्या। आरती आपली उद्या होणार आहे भगवंताची। सर्व जमलेले वारकरी मंडळींना म्हणजे नेमकं आता काय बोलावं हाही एक प्रश्न माझ्यासमोर उरलेला आहे, परंतु एक तुमचंच बालक समजून, बालक गोगोडा बोले वेकुड वाकुडा वेचुका पावली ते चोज करोनी माऊली विजे जेवी, या न्यायाप्रमाणे मी तुम्हाला दोन शब्दच बोलणार आहे। तुम्ही सर्वजण असणारे ही जी मंडळी आहेत, आपली ही जी यात्रा चालू आहे ही बऱ्याच दिवसापासून, म्हणजे अर्थार्थी 2016 पासून हा उपक्रम चालू आहे। दरवर्षी भारतातील एक तीर्थक्षेत्र, दरवर्षी भारतातील एक तीर्थक्षेत्र आणि तीर्थक्षेत्र आणि सप्ताह, आणि दरवर्षी महाराष्ट्रातील एक सप्ताह, महाराष्ट्रामध्ये एक सप्ताह असतो आणि संपूर्ण भारतामध्ये पूर्ण भाव सांगते, त्याला सर्व माहिती आहे की रामायणात काय काय घडले, कसं कसं घडले। तुम्हाला बोलत नाही कुणाला, पण ते सांगते। काय सांगत होतो आता मी? कीर्तन काय सांगत? 2015 पासून वर्षात भारतात एक सप्ताह, महाराष्ट्रात एक सप्ताह। त्यातील पहिला सप्ताह भारतातील आम्ही द्वारकेलाच केला होता 2019ला। त्यानंतर लॉकडाऊन आलं काही दिवसानंतर, आणि येऊन गेल्याच्या नंतर परत वृंदावन असू द्या, अनेक तीर्थक्षेत्र असू द्या, हा उपक्रम चालूच आहे। यावर्षी महाराष्ट्रातील जो सप्ताह आहे, फिरता सप्ताह, तो यावर्षी आळंदीला आहे। म्हणजे इथून गेल्याच्या नंतर आता बिलकुल 16 तारखेला चालू होणार आहे, 16 ते 22 या दरम्यान। म्हणजे आम्ही इथून उद्या 7 तारखेला आळंदीत जाणार, रात्री 7 तारखेला झोपणार, 8 तारखेपासून पुन्हा चालू होणार ते 15 तारखेपर्यंत म्हणजे फिरायला, आणि 15 तारखेच्या नंतर पुन्हा 16 तारखेपासून सप्ताह 22 तारखेपर्यंत असं हे दरवर्षी चालू आहे। त्यात आपण यावर्षी काही मंडळी असणारी 2019ला द्वारकेला यायचे राहिले होते। 2019ला काही मंडळी द्वारकेला यायचे राहिले होते, त्यांच्यासाठी पुनरायोजन केलं। हे पुनर्नियोजन त्या मंडळीसाठी केलं, आणि एकाच्या कैवारे उभी बहुतांचे कोणी, एका 4-2 नियोजन केलेलं, परंतु अनेक मंडळी यात्रेचा आम्ही नियोजन लावलेलं ते नियोजन अशा पद्धतीचं असतं की 100 माणसं यात्रेकरू असले तर आम्ही 25 जण, म्हणजे अर्थात 22-20 जण त्यांच्या सर्वांच्या सेवेसाठी असतो दरवर्षी। तर 120 झाले तेव्हा गाडी आपली स्टॉप केली होती की थांबवा आता, बस 120 झाले, जास्त नको। या 120 साठी आपल्याला कमीत कमी 25 जण तरी व्यवस्थेसाठी पाहिजे, आणि मग असा आकडा हा वाढत वाढत गेला। महाराज आमचे हे आहेत त्यांना घ्या, महाराज आमचे हे आहेत हे घ्याच, आणि एक तरी वाढवून घ्याच, काहीतरी करा, त्या शीटवर ॲडजस्ट करून घ्या, एखादं कोणी कॅन्सल होत असेल त्यांना ठेवा घरी, पण आम्हाला घ्याच। हे तुम्ही सांगत नव्हते, हे मी म्हणत नव्हतो, कोणी आपल्याला स्फुरण देत नव्हतं, परंतु जो येणारा होता तो भाग्यवान होता। माझ्या माहितीनुसार आमचे हरी महाराज असू द्या, संभाभाऊ असतील, पुढे हा संभाभाऊ असतील, पुन्हा आपल्या पुढे त्या मंदोदरी ताई असणाऱ्या, हा त्या, म्हणजे हे
अशी काही काही मंडळी आपल्या शिंदेवाडीच्या एक आई आहेत त्या आजी, ह्या मंडळी भाग्यवान आहेत की अचानक निघाले. म्हणजे बघा, देव न्यायचं असलं ना कसं पण नेतो, कसं पण त्याच्यापर्यंत पोहोचवतो. म्हणून ही मंडळी, सर्व मंडळी आपण भाग्यवान आहोत. त्या परमात्म्याने तुम्हाला बोलवलं, देवाचा सांगावा होता तुम्हाला की तुम्ही यावं म्हणून, इकडचा आनंद घ्यावा. आता यामध्ये आनंद किती मिळाला असेल, दुःख किती मिळालं हे बघा. जर तुम्हाला ओलं व्हावं असं वाटत असेल, तुम्हाला भिजावं असं वाटत असेल, तुमचं अंग चिंब व्हावं असं जर वाटत असेल तर पाण्यात उडी टाकली पाहिजे. पाण्यात जर उडी टाकाल तरच तुम्ही ओलं चिंब व्हाल. तसं या यात्रेमध्ये, या सर्व ग्रुपमध्ये, या सर्व नियोजनामध्ये, या सर्व देवदर्शनामध्ये, या सर्व तीर्थामध्ये, या तीर्थयात्रेमध्ये जेव्हा आपण एकरूप होऊन जाल, त्यांच्यात मिसळून जाल, तेव्हा तुम्हाला आनंद यायला सुरुवात होते. उदाहरणार्थ आपले केळुसकर सर असू द्या, गव्हाणे सर असू द्या, ही मंडळी आल्याच्या नंतर यांनी असा विचार केला की केवढं जग आहे, किती लोक येतं, किती समाज आहे, किती वेगवेगळे चेहरे येतं आणि कुठल्या कुठल्या गावातून लोक आलेत. सर्वांच्या भेटीगाठी होतील, सर्वांना बोलूया, चालूया, सर्वांशी मिळून मिसळून राहूया, सर्वांचा आनंद घेऊया. कुठल्या प्रकारचे लोक, आता त्या काटे आई येतं, त्यांनी तर 2-3 दिवस त्या प्रवास करत असताना गावाकडच्या गाडीत बसले होते. म्हणजे जी गावाकडच्या गाडीत माणसं बसले होते त्या गाडीत बसले होते. म्हटले महाराज यांच्यात पण बसून बघू द्या. 2022 मध्ये चारधाम यात्रेला गेले होते दुसऱ्या महाराजांसोबत. तेव्हा पण मला तिथंही चांगला अनुभव आला. मी पहिल्यांदा ती एक ट्रिप केली होती. तेव्हापासून मला ह्याची परमाननाथची मला खूप गोडी लागली. या मावशीने जेव्हा सांगितलं आपण या तीर्थक्षेत्राला चाललोय, तर मी पहिल्यांदा सांगितलं, दुसरं कोणीही ग्रुपमधली येत नसेल तरी मला यायचंय. आणि मी पहिल्यांदा नाव देऊन टाकलं, म्हणून माझं दुसऱ्या डब्यात नाव घेतलं, एकटी थांबले तिकडं. पण मला या सगळ्याचा खूप आनंद झाला. आणि विशेष करून या सर्व चांगली व्यवस्था होती, जेणेकरून मी इतक्या दिवसात चपाती कधी खात नव्हते, भाकरी खात होते, का तर पोट खराब होतं. पण इथं येऊन मी सगळं खाल्लं, गोड खाल्लं, गोड खात नाही, चहा पित नाही, पण तरी इथं मी सगळं ट्राय केलं. पण मला आजपर्यंत पोटाचा किंवा कसलाही त्रास जाणवला नाही. आणि मी न चालणारी, रोज ऑफिसमध्ये दिवसभर बसून कंटाळून दिवस त्याच्यामध्येच त्या गुरफटलेले होते. तर मला आता जरा वेगळ्या ह्याच्यात जायची माझी इच्छा झाली आणि मला देवानेही बोलवलं असं मला मी म्हणू शकते. आणि मला अजून एक सांगायचं की हे जे महाराज मंडळी तुम्ही म्हणता ना, पण यांनी पण खूप छान, काल मी बघितलं सगळ्यांना सोबत घेऊन नेण्यासाठी मागे थांबायचे, पुढे यायचे, कोण आले नाही आले, सगळ्यांवर एकदम बारकाईने लक्ष होतं त्यांचं. आणि मी एकदा पण सांगितलं महाराजांना पण आणि त्यांना आचार्यांना पण सांगितलं की तुमचं जेवण खूप सुंदर झालं. मला ही सगळी व्यवस्था खूप आवडली. नंतरच्या पण असं कुठं तीर्थक्षेत्राला चाललं तर मी नक्की येण्याचा प्रयत्न करणार. त्या सगळ्यासाठी माझा सगळ्यांसोबत धन्यवाद. मी त्यांच्या गावाला जाऊन त्यासाठी जमलो आहोत. आज आपण आल्यापासून जाय तोपर्यंत महाराजांनी आपली खूप सेवा केली आणि खूप चांगलं असं नियोजन केलं आहे. आणि मी बऱ्यामध्ये फिरतो, एवढी कोण सेवा देत नाही आणि करत नाही. पैसे घेतात, तुमचं तुम्ही बघा, तुमचं जर काही लक्ष, जेवणावर लक्ष नसतं, रूमवरती लक्ष नसतं, कसं तुम्ही राहताय काय करताय, इतकं बारीक लक्ष पुन्हा देत नाही. पण महाराजांनी खूप बारीक विचार करून प्रत्येक बारीक सारी गोष्टीवरती पूर्णतः चांगलं लक्ष देत त्यांनी चांगली सेवा दिली. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. मी माझ्या दोन शब्द उद्या स्टेज केला आमचो, त्याच्याबद्दल आमच्याकडून काही चुकलं असेल किंवा काही कमी पडलं असेल तर मी महाराज म्हणजे काय होते ते आणि ह्या महाराजांचं तर एवढं मानतो, मी खूप मानतो की ह्यांच्यामुळं आज माझं काय हे मला एकट्याला माहिती आहे. ह्या महाराजांनी मला जे दिवस लावले ते मी कधीही विसरू शकत नाही. असं नाही की बाबा ट्रिप आहे याच्यात कसलाही स्वार्थ नाही किंवा काही नाही. पण ह्या महाराजांमुळं आज माझा मुलगा 6 वर्षे आज त्यांच्याकडे जे काय घडलं आणि जिंदगी काय होतो हे आमच्या गावाला माहिती आहे, अंडवाडीलाही माहिती आहे. मी 4-4 दिवस घरी येत नव्हतो पहिला, मी एवढंही होतो. पण ज्यावेळेस बाबा माझ्या घरी आले, प्रत्यक्षात जे काय घडलं, माझ्या घरात जे पाऊल टाकला, तेव्हापासून आजपर्यंत मला कधीही देवाने काही कमी केलं नाही आणि बाबांनी बी कधी काही कमी केलं नाही. मला जर आमच्याकडून काय चुकलं असेल की बाबा मी बोलत होतो
हो मावशी इकडे या, मावशी कुठं करू नका, हो आई थांबा, ह्या गोष्टी. कारण त्याला ते वेळ काळ होता आपल्याकडे, ठराविक वेळ असतो. त्या वेळेत आपल्याला जाणं गरजेचं होतं. बरं कसं होतं जेवणाचं चालू आहे. आता तुम्हाला खरं सांगतो जेवणाच्या निवडणुकीमध्ये बी एक असं होतं की जो आट्टा आहे आट्टा तो थोडाफार जरा खराब होता, त्यामुळे त्या चपात्या तुम्हाला थोड्या हे वाटत होत्या. आता गेल्या वर्षी आपण उन्हाळलो होतो, बरीच लोक होती, कुणी सांग त्या बाबतीत तर स्वयंपाकाच्या बाबतीत हा प्रश्न कधी येत नव्हता. पण इकडल्या आट्यात फरक असल्यामुळं ती चपाती जाड होणे न भाजणे ह्यामुळं थोडा त्रास होत होता. तर आमच्याकडून जर काही चुकलं असेल तर मी ह्या यात्रेच्या वतीने किंवा आपण आलेलं याला धामाला आलेलो जर काही चुकलं असेल तर मी महाराज मंडळाच्या वतीने आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने मी तुमची सगळ्यांची बातमी मागतो. राम.